अमरावतीच्या परतवाडामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे। एक दोन नव्हे तर तब्बल 150च्या वरती मुलींचे अश्लील व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर प्रसारित एका युवकाने केले। काल आमदार प्रवीण तायडे यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। आपल्यासोबत आमदार प्रवीण तायडे, नेमकं काय प्रकार घडला आणि काय प्रकरण आहे? एक मोहम्मद रियाज नावाच्या व्यक्तीने मुलाने 150च्या वरती मुलींचे अश्लील व्हिडिओ प्रसारित करून समाजामध्ये एक खळबळ निर्माण केली। भीतीचं वातावरणात लोक इथे तिथे होते आणि पोलिसांनी नुसतं बघ्याची भूमिका घेतली। सुमोटो पद्धतीने त्याला अटक करता आलीच, त्याच्यावरती कारवाई करता आलीच ती, परंतु त्यांनी तसं न करता बघ्याची भूमिका घेतली। त्याच्यामुळं मी तिथे जाऊन 3 तास ठिया दिला। तेव्हा कुठे मी स्वतः फिर्यादी झालो आणि मग त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पोक्सो अंतर्गत, BNS 294 अंतर्गत। तर मी या गोष्टी अशा घडतात का घडतात आणि त्या शहराला काय वेढल्या जाते याचं सुद्धा उत्तर पोलिसांनी द्यावं, प्रशासनाने द्यावं। आणि दुसरी गोष्ट, हिंदू मुली भरपूर आहेत तिथे, हिंदू मुलींना त्याची संख्या त्यात समावेश आहे, त्याचासुद्धा छडा लावला पाहिजे। आणि आतापर्यंत ज्या व्हिडिओज आलेले आहे, आता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करावी। त्याच्यासाठी मी आज पण जाणार आहे आणि उद्या रस्त्यावर पण उतरू शकतो। त्याच्यामुळं त्यांनी तातडीने त्याला अटक करावी, आता ताब्यात घ्यावं। आणि जे व्हिडिओ प्रसारित झालेले आहे ते व्हिडिओ पूर्ण समाज माध्यमांवर चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून, अजून कुठे हे होऊ नये, गडबड होऊ नये म्हणून त्यांनी लगेच सायबर विभागाला मी आवाहन करतो की त्यांनी ते डिलीट करावे। काल खूप संताप पाहायला मिळाला तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये। हो, संताप याच्यासाठी की 150च्या वर मुली त्याच्या जाळ्यात अडकलेल्या आहेत। त्यांना अश्लील व्हिडिओ बघा, ते किती म्हणजे किळसवाणी व्हिडिओ आहेत। महिला पण होत्या आणि सर्व आमचे नगरसेविका होत्या, नगरसेवक होते आणि सगळ्यांचा रोष होता। आणि जनतेमध्ये भीतीचं वातावरण आहे, जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे। आणि अशा प्रकारचे जर व्हिडिओ कोणी टाकत असेल, म्हणजे वयस्क महिला आहेत, मुली आहेत, हिंदू मुली आहेत, त्याच्यामुळं चीड निर्माण करणारी गोष्ट होती आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करू शकत नाही तुम्ही। त्याच्या वडिलाला उचलायला पाहिजे होतं, म्हणजे तुम्हाला जे काय करायचं होतं ते सुमोटो पद्धतीने करायचं होतं, पण तुम्ही तसं केलं नाही। 2-3 दिवस व्हिडिओ व्हायरल होत होते, पण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले नाही, त्याला जाण्यास मदत केली असं वाटतं तुम्हाला? मला तसं जरी नाही वाटत असलं तरी पण 2 दिवसापासून व्हिडिओ व्हायरल होत आहे, मग विशिष्ट समुदायाचेच होत आहेत असं त्यांनी मला सांगितलं, म्हणजे झाले आहेत त्याच्यात मुली मी म्हटलं कोणीही असो, शेवटी त्याही आपल्या हेच आहे, कोणी आणि अशा गोष्टीचं समर्थन कोणी करू शकत नाही। मग त्या मुस्लिम महिलांसोबत असेल किंवा अजून कोणी, असं होऊ शकत नाही। महिला आहे, त्याच्यामुळं त्या पद्धतीचा न्याय सर्वांना सारखा दिला गेला पाहिजे। मग जेव्हा मला अजून समजलं की त्यात हिंदू मुलींना ब्लॅकमेलिंग त्यानं केलेलं आहे त्यांनी, तर मी मग तिथे उतरलो मैदानात। मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली? हो, परवाच्या दिवशी काल बोलणं झालं। त्यांनी सांगितलं की कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घालण्यात येणार नाही। तर हे होते आमदार प्रवीण तायडे, ज्यांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली आणि त्या आरोपीवर गुन्हा दाखल झालेला आहे। या संबंधात मुख्यमंत्र्यांशी सुद्धा चर्चा झालेली आहे। आरोपीला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आमदार प्रवीण तायडे यांना दिलेलं आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बान, ABP माझा, अमरावती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।